नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेकानेक शब्द आहेत, तसे ते जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये आहेत आणि या शब्दांचे काही अर्थ आहेत. हे सगळे शब्द आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असतो आणि माणूस म्हणून आपलं जे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्गाने आपल्याला कल्पना शक्तीची देणगी दिलेली आहे आणि या देणगीमुळे प्रत्येक शब्दाचा आपला म्हणून असा एक अर्थ असतो. आता साधं राजा, राजवाडा, राणी जरी म्हटलं तरी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या राजाचं, त्या राजवाड्याचं, त्या राणीचं एक वेगळं चित्र असतं आणि जे आपल्या स्वतःच्या कल्पना शक्तीमधून निर्माण झालेलं असतं. ही आपली एक स्वयंघोषित म्हणावी अशी ओळख आहे, कारण निसर्गाने आपल्याला कल्पना शक्तीची देणगी दिलेली आहे. पण 1967 साली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे देवरुख नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आणि त्या गावातल्या पंचक्रोशीमध्ये म्हणजे आसपासच्या 10-20 गावामध्ये एका शब्दाचा एकच अर्थ सगळ्या लोकांच्या मनामध्ये उतरला होता, थांबला होता आणि गेली किंवा पुढची अनेक वर्ष त्या एका शब्दाचं एकच रूप गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये उभं होतं. आपण म्हणाल हे कसं शक्य आहे, पण सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि म्हणूनच एका शब्दाचा एकच अर्थ, एकच जाणीव, एकच छटा देवरुखातल्या आसपासच्या 10-12 गावामध्ये असलेल्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये पुढची 10-20 वर्ष घर करून होती. देवरुखामध्ये मारुती भुवन नावाचा एक इसम होता आणि तसा तो सुखी समाधानी होता. कोकणातल्या माणसाचं हे एक व्ययच्छेदक लक्षण आहे की असेल त्याच्यामध्ये समाधान मानून राहण्याची त्याची वृत्ती असते. उगाच्या उगाच कलहाला तो आमंत्रण देत नाही आणि दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण केलं पाहिजे असं कोकणी माणसाला कधीही वाटत नाही. अशा या वृत्तीने म्हणजे खास कोकणी वृत्तीने परिपूर्ण असा हा मारुती भुवन माझ्या आजोबांचा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांचा खास मित्र होता. माझ्या आजोबांचं घर किंवा राहणं त्यावेळेला देवरुखापासून 10-12 किलोमीटरवर असलेल्या निव्यामध्ये होतं. पण देवरुखाला माझ्या आजोबांचं जाणं येणं नित्य नियमाने असे, कारण देवरुखामध्ये मोठी बाजारपेठ होती आणि या बाजारपेठेमधून काही ना काही सामान आणण्यासाठी, बाकीचे इतर कामं उरकण्यासाठी माझे आजोबा वारंवार देवरुखाला जात असत आणि देवरुखातल्या त्यातल्या त्या चांगल्या समंजस घरंदाज अशा व्यक्तींची आणि माझ्या आजोबांची एक घनिष्ठ मैत्री किंवा चांगली नाळ पहिल्या दिवसापासून जुळलेली होती. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे मारुती भुवन हा समंजस होतात आणि समंजसपणाचा 1-2 जास्त वळसे या माणसांना परमेश्वराने घालून पाठवलेलं होतं. सर्वसाधारणपणे मुलांनी उन्हाडक्या केल्यावर त्यांचे आईबाप त्या काळी सुद्धा मुलांना रागे भरत असत, कधी बडवून काढत असत. पण या मारुती भुवनाने आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे मोठा मुलगा सोन्या आणि त्याची धाकटी मुलगी रूपा या दोघांना कधी आपले 5 बोट सुद्धा लावले नाहीत. आता मुलं आहेत ती अशी दंगा मस्ती करणारच, त्याच्यातून आपलं कधीतरी नुकसान होणारच, कधीतरी चिंचा खाऊन त्याच्यावर पाणी प्यायल्यामुळे या मुलांना सर्दी, पडसं, खोकला, ताप होणारच आणि आईबाप म्हणून त्या झालेल्या दुखण्यावरती औषधोपचार करून मुलांना लवकरात लवकर बरं करावं अशी कुठेतरी मनाची धारणा या मारुती भुवनाची आणि तशी त्याची पत्नी जी होती तुळसा तिची होती.
त्यामुळे आई वडील रागे भरतात, कधी बडवून काढतात. हा अनुभव सोन्या आणि त्याची धाकटी बहीण रूपा यांना कधीही आलेला नसे. आणि शाळेमध्ये किंवा शेजारी पाजारी खेळताना मुलं जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला असं रागावलं, असं मारझोड केली हे सांगत, तेव्हा या सोन्या आणि रूपाला मात्र त्याचं राहून राहून आश्चर्य वाटत असे. देवरुखामध्ये तेव्हा 7वी पर्यंत शाळा होते आणि एका पाठोपाठ एक म्हणजे आधी सोन्या आणि मग रूपा ही मारुती भोवडाची 2 मुलं शाळेमध्ये गेली. 7वी पर्यंतचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला आणि नंतरच इतर मुलांप्रमाणे कुठेतरी रत्नागिरी, मुंबई, पुणे गाठून पुढचं शिक्षण घ्यावं असं मात्र या दोन्ही मुलांना वाटलं नाही. शिकून समजून आपण आता पुरेसे शहाणे झालो आहोत असं या दोघांचा आणि मारुती भोवडाचा आणि त्याच्या पत्नीचा तुळसाचा एकंदर समज झाला. तोपर्यंत वयाचं 15-16वं वर्ष आमच्या सोन्यानी म्हणजे मारुतीच्या मुलांनी गाठलेलं होतं. या मारुतीची स्वतःची 10-12 एकर शेती होते आणि या शेतीमध्ये एका मागोमाग एक पिकं घेण्याचा एक हातखंडा या मारुती भोवडाने अवलंबलेला होता. त्यामुळे त्याला 365 दिवस शेतामध्ये काम असायचं आणि साहजिकच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इतरांच्या पेक्षा जरा बरी अशी आर्थिक परिस्थिती या आमच्या मारुती भोवडाची होती. आता मारुती भोवडाचा मुलगा सोन्या हा मात्र शाळेतलं शिक्षण संपलं तरी आपलं व्यावहारिक शिक्षण या मुलांनी थांबवलं नव्हतं. अगदी लहानपणापासून कुठचीही बघितलेली गोष्ट आपल्याला आली पाहिजे अशी कुठेतरी या सोन्याची धारणा होती आणि त्यामुळे कधी बुरुड काम, आता बुरुड काम म्हणजे बांबूपासून टोपल्या, रोवळ्या, सूपं बनवतात ते काम, कधी सुतार काम, कधी लोहार काम, असं जसं मिळेल तसं थोडं थोडं शिकून घेण्याचा या मारुतीच्या मुलाचा म्हणजे सोन्याचा एक स्वभाव होता. बापाबरोबर शेतामध्ये खांब गाडायचा, काळ्या आईची सेवा करायची आणि त्याच्यातून जो उरलेला वेळ असेल तो असं लोहाराकडे, सुताराकडे, तांबटाकडे किंवा बुरुडाकडे जाऊन त्यांच्या सलगीने एक एक विद्या आत्मसात करायची असं या सोन्याचं एकंदर धोरण होतं. आता या सगळ्या विद्या त्यांनी ज्या अवगत केलेल्या होत्या त्याच्यावर काही पोटा पाण्याचा व्यवसाय उभारता येईल असं मात्र या सोन्याला कधी वाटलं नाही. आणि मग एके दिवशी त्या गावामध्ये म्हणजे देवरुखामध्ये सुलेमान नावाचा एक ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हर बरोबर जाऊन याने वयाच्या 20-21व्या वर्षापर्यंत चांगल्या माल मोटारी चालवण्याचं म्हणजे ड्रायव्हिंगचं कौशल्यही आत्मसात करून टाकलं होतं. त्यामुळे कधी सुलेमानला कंटाळा आला, बरं नसलं तर या सुलेमानची गाडी म्हणजे त्यावेळेला ट्रक हा आमचा सोन्या घेऊन जात असे. साधारणपणे देवरुखातून निघून कधी साखरपा, कधी रत्नागिरी तर कधी चिपळुणापर्यंत असलेली या सुलेमानाची कामं हा आमचा सोन्या पुरी पाडत असे. आता त्यानंतर 1962 साली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे ज्याला आपण एस-टी म्हणतो त्या एस-टीच्या महामंडळाची स्थापना झाली आणि मग लाल परी ज्याला आज म्हणतो आपण त्या एस-टीच्या गाड्या सबंध महाराष्ट्रावर असलेल्या प्रत्येक रस्त्यावर धावायला लागल्या. साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस-टीचं हे जाळं विणताना त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये 62 पासून 66-67 पर्यंत करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे थोडे बहुत शिकलेले होते, अंग मेहनत करायची ज्यांची तयारी नव्हती ते या एस-टीमध्ये कंडक्टर म्हणजे वाहक झाले किंवा डेपो मॅनेजर झाले. थोडीशी अंग मेहनत करायची तयारी असलेले लोक मग या एस-टीच्या वेगवेगळ्या आगारामध्ये म्हणजे वर्कशॉपमध्ये कामाला लागले आणि त्याच सगळ्या धामधुमीमध्ये वयाचे 23-24व्या वर्षी हा मारुतीचा मुलगा सोन्या भुवड एस-टीमध्ये ड्रायव्हर म्हणून लागला.
आता त्यावेळेला एस टीचं असं एक धोरण होतं की ड्रायव्हरची ड्युटी ही 5 तासांची असे आणि बाकी सगळ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी 8 तासाची असे. ड्रायव्हरला सतत रस्त्यावर लक्ष ठेवावं लागतं. मोठ्या कौशल्याने सातत्यपूर्ण लक्ष ठेवून गाडी हाकावी लागते. सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी एका अर्थाने या एस टीच्या ड्रायव्हरवर असते आणि म्हणून त्यांची ड्युटी एस टी महामंडळाने त्यावेळेला 5 तासाची ठेवली होती. आता एस टीमध्ये 5 तासाचं ड्रायव्हिंग करून आल्यावर आपल्या घरी आल्यावर मग हा आमचा जो सोन्या होता तो त्याचं जे आवडीचं काम असे ते करत बसत असे. कधी लोहार काम, सुतार काम, बुरुड काम. आणि त्याच वेळेला देवरुखामध्ये हा जो सुलेमान ड्रायव्हर होता त्याने स्वतःचं गॅरेज काढलं आणि त्याच्यामध्ये वेल्डिंगपासून बफिंग किंवा छोटी छोटी माल मोटारींची कामं करायला या सुलेमानने सुरुवात केली. आता एवढं मोठं गॅरेज, स्वतः ड्रायव्हर, सुलेमानचे असलेला सलोखा ही सगळी सोन्याच्या दृष्टीने अक्षरशः सोन्याची खाण होते आणि त्यामुळे दिवसाकाठी 2-2.5 तास कधीमधी हा सुलेमानच्या गॅरेजमध्ये बसून वेगवेगळ्या प्रकारचं तिथे जे मोटारचं काम असे म्हणजे गॅरेज वर्क असे ते शिकून घ्यायला लागला होता. काळचक्र असं पुढे पुढे जात असताना सोन्याच्या दर 1 तारखेला घरी येणाऱ्या पगारामुळे मारुतीच्या संसारामध्ये काही मूलभूत असे फरक पडायला लागले. सुरुवातीच्या काळी काळ्या आईची मनापासून 365 दिवस सेवा करणारा मारुती मग हळूहळू आळशी व्हायला लागला. पावसाच्या तोंडावर एकदा भात म्हणजे तांदूळ पेरावं, त्यातनं येईल ते उत्पन्न घ्यावं. बाकीच्या सगळ्या खर्चासाठी या सोन्याचा दर महिन्याला येणारा हुकुमी पगार हे एक मोठं भांडवल मारुती भोवडाला वाटायला लागलं आणि त्यामुळे शेतीच्या कामाकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलं. पुढच्या 2-4 वर्षांनी त्याने उक्त्याने शेती दुसऱ्याला करायला देऊन टाकले आणि आपण घरी बसून आता राम करायचं असा काहीसा विचार या मारुती भोवडाच्या मनामध्ये यायला लागला. आता माझे आजोबा देवरुखात जाऊन या मारुती भोवडाची जेव्हा भेट घेत असत तेव्हा त्याला त्याच्या आळशीपणाबद्दल कधीतरी टोकत असत, कधीतरी समजावून सांगत असत की बाबा आता सोन्याचा येणारा पगार हा तुझ्या श्री शिल्लकमध्ये जायला हवा. तू एवढ्या लवकर हातपाय गाळून घरी बसू नको. तुझं शेतीचं काम चालू ठेव म्हणजे तुझे दिवस पटापटा बदलतील. पण ते सगळं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये हा मारुती भुवड काही नव्हता. त्यामुळे आजोबाने कंठशोष करून आतड्याला पीळ पाडून त्याला जे काही सांगितलं होतं ते मात्र त्याने या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं होतं. पगार चांगला, नोकरी चांगली, उमेदीची वर्ष असं सगळं सोन्याचं चाललेलं होतं आणि त्याच्या या सगळ्या कर्तृत्वामुळे त्याच्या धाकट्या बहिणीचं लग्न म्हणजे रूपाचं लग्न या मारुती भुवडाने धूमधडाक्यात करून टाकलं. रूपाच्या लग्नानंतर मग मारुती भुवडाने 1-1.5 वर्षांनी या सोन्याच्या म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नाचा घाट घातला. अतिशय निर्व्यसनी चांगल्या लोकांमध्ये उठबस असणारा, एस टीमध्ये नोकरी करणारा हा जावई अनेकांना हवा होता आणि त्यामुळे 2-4 महिने गेल्यानंतर या आमच्या सोन्याचं लग्नही मारुती भुवडाने धूमधडाक्यात केलं. रूपाचं लग्न झालेलं होतं. पाठोपाठ 1.5 वर्षामध्ये सोन्याचं लग्न झालं आणि त्यामुळे आता आपल्याला पगार मिळणार आहे. त्यामुळे या लग्नासाठी म्हणजे सोन्याच्या लग्नासाठी थोडं कर्ज काढायला काही हरकत नाही असं मारुती भुवडाच्या मनाने घेतलं आणि मग देवरुखातल्या देसाई सावकारांकडनं त्याने 4,000 रुपयाचं कर्ज 1967-68 साली काढलं. सोन्याच्या येणाऱ्या पगारातून आपण 1-1.5 वर्षामध्ये या काढलेल्या कर्जामधून मुक्त होऊ अशी एक धारणा
या मारुती भुवडाची होती आणि त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे याच्यामध्ये काही फार मोठी घोडचूक किंवा मुद्दाम सराट्याच्या रानामध्ये शिरून दुःख अंगावर घेतो आहे असं कोणाला वाटलं नाही. माझ्या आजोबांना जेव्हा हे कळलं की बुवा याने आता कर्ज काढून सोन्याच्या म्हणजे त्याच्या मुलाच्या लग्नाचा घाट घातला आहे, तेव्हा माझ्या आजोबांना मनातून ते काही आवडलं नाही. पण तोपर्यंत या मारुती भुवडाचं कर्ज काढून झालेलं होतं. मग थोडंसं त्याला समजावून सांगून, बाबा आता सगळी व्यवधानं बाजूला ठेवून चैन जरा कमी करून तू हे सगळं कर्ज फेडायच्या मागे लागायला पाहिजे असा एक इशारा किंवा एक सूचना देऊन त्यावेळेला लग्नाला गेलेले माझे आजोबा या मारुतीला समजावून सांगून आपल्या गावी परत आले होते. त्याच्यानंतरही काही वर्ष गेले. सोन्याला पाठोपाठ 2 मुलं झाली आणि तोपर्यंत 1970 साल उजाडलं. एक दिवस हा सोन्या आपली ड्रायव्हरची नोकरी करून घरी येऊन थोडंसं चहा पाणी करून त्याला त्या दिवशी काही जी सुरसुरी सकाळपासून आलेली होती ती बघून त्या सुरसुरीला मान देऊन हा सोन्या आपल्या घरातून जो थेट निघाला तो सुलेमानच्या गॅरेजवरती आला. आता त्यावेळेला अनेक गॅरेजची म्हणून जी कामं या सुलेमानकडे चाललेली होती त्याच्यामध्ये वेल्डिंगचं काम हे फार मोठं किंवा तेव्हा नवीन सुरू झालेलं होतं आणि वेल्डिंग आपण शिकायचं असं या सोन्याने बऱ्याच दिवसापासून ठरवलेलं होतं. पण ते शिकून घ्यायला त्याला काही वेळ मिळत नव्हता. त्या दिवशी मग या सोन्याने आपल्या घरातून निघतानाच निश्चय केला की आजपासून पुढच्या 10-12 दिवसामध्ये हे वेल्डिंग नावाचं जे नवीन तंत्र आहे ते आपण शिकून घ्यायचं. सुलेमानशी गळाभेट झाल्यावर सुलेमानला या सोन्याने सांगितलं की आजपासून मला बुवा वेल्डिंग शिकायचंय. सुलेमान या गोष्टीला तयार झाला. त्याच्याकडे छोटू नावाचा एक हाताखाली काम करणारा होता. त्या छोटूला या सुलेमानने सांगितलं की बाबा हे सोन्या दादा आलेले आहेत, त्यांना तू वेल्डिंग शिकव. आणि त्या दिवशी वेल्डिंग शिकता शिकता काय झालं ते कोणाला कळलं नाही. अचानक वेल्डिंग करण्याचा जो ट्रान्सफॉर्मर असतो तो फाडकन फुटला आणि त्याच्या शेजारी बसून वेल्डिंगचं काम शिकणारा आमचा सोन्या पहिल्यांदी घाबरला. 4 फूट लांब जाऊन पडला त्या धडक्याने आणि त्याच्यावर कडी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये उकळणारं ते गरम ऑइल सगळंच्या सगळं आमच्या सोन्याच्या अंगावर स्फोटाने पडलं. क्षणार्धामध्ये ही झालेली घटना सगळ्या बाजूनी लोक धावून आले. छोटू हातातला तो वेल्डिंग रॉड टाकून पळून गेला होता म्हणून बचावला. पाहतात तो सगळं उकळतं ऑइल आमच्या सोन्याच्या अंगावर पडलेलं तो जमिनीवर पडून तडफडत होता. वेदना असह्य झालेल्या होत्या. सगळ्या लोकांनी धावाधाव केली. सोन्याला बाजूला घेतलं. जसे जमतील तसे उपचार केले. डॉक्टरांना बोलावून आणलं. पण तोपर्यंत पुरेसा उशीर झाला होता. डॉक्टरांनी हाताची नाडी बघितली आणि पटकन हात खाली टाकून दिला आणि जमलेल्या लोकांना सांगितलं की सगळं संपलं आहे. हा सोन्या मृत आहे, मेला आहे. ही बातमी जेव्हा मारुती भुवडाला कळली तेव्हा आकाश पाताळ तो एक करेल असं वाटलं होतं. पण या मारुती भुवडाचं जे वर्तन होतं ते सगळ्यांना अतिशय बुचकळ्यात टाकणारं होतं. आता त्यावेळेला विशेष काही सोपस्कार नव्हते. त्यामुळे सुलेमानच्या गॅरेजमध्ये पडलेलं सोन्याचं मृत शरीर मग एका छकड्यामध्ये टाकून त्याच्या घरी म्हणजे मारुती भुवडाच्या दरवाजासमोर आणून लोकांनी ठेवलं. मारुती भुवड अतिशय शांत होता. घरामधल्या सगळ्या लोकांचा आकांत सुरू होता.
सोन्याची बायको धाय मोकलून रडत होती. तिची सासू म्हणजे मारुती भुवडाची बायको तुळसा हुंदक्यावर हुंदके देत होते, आरडाओरडा करत होती, आक्रोश करत होती. पण या सगळ्याला एखाद्या थिजलेल्या पुतळ्यासारखं प्रतिसाद आमचा मारुती भुवड देत होता. आता समोर आपल्या 30-32 वर्षाच्या मुलाचं मृत शरीर बघूनही त्याला ना हुंदका फुटला, ना त्याच्या डोळ्यामधून पाणी आलं. त्याने ते शरीर आपल्या घरातून एक चादर आणून जमिनीवर अंथरली. त्याच्यावर आपल्या एकुलत्या एका मुलाचं मृत शरीर लोकांच्या मदतीने उतरवून घेतलं. मग त्या काळी कोकणामध्ये जे सोपस्कार असत ते सगळेच्या सगळे मारुती भुवडाने एका मागून एक पुरे केले. बातमी जशी देवरुखामध्ये आणि आसपासच्या गावामध्ये पसरली तशी गावातल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी या मारुती भुवडाच्या घराकडे घ्यायला लागल्या. येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असं होतं की मारुती भुवड दुःखाने वेडा पिसा झाला असेल, आक्रोश करत असेल, भिंतीवर डोकं आपटून घेत असेल. पण आलेल्या सगळ्या माणसांना आश्चर्याचा धक्का देणारं या मारुती भुवडाचं वर्तन होतं. त्याने सगळे उपचार म्हणजे त्यावेळचे सोपस्कार झाल्यावर मग बाजारातनं आणलेली फुलं, त्याचा एक मोठा हार आपल्या मुलाच्या मृत शरीरावर केला, बाजूला जाऊन नमस्कार केला. बाकीच्या लोकांना फुलं वाहायला या मारुती भुवडानेच आदेश किंवा एक इशारा केला. मारुती भुवडाच्या आजूबाजूला जमलेली सगळी गावातली माणसं, पंचक्रोशीतली माणसं आणि तिथे उपस्थित असणारे माझे आजोबा सुद्धा भयचकित या अवस्थेमध्ये होते. बातमी दुःखाची होती. कोणावर असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग या मारुती भुवडावर आला होता. आणि आजोबांनी तिथे पोचल्या मारुती भुवडाने माझ्या फक्त आजोबांची एक घट्ट अशी मिठी मारून गळाभेट घेतली होती. आजोबाने काही सांत्वनाचे 4 शब्द बोलायला सुरुवात करण्याच्या आधीच घट्ट मारलेली मिठी मग एका तडफेने या मारुती भुवडाने सोडवली होती. आणि आजोबांना नमस्कार करून मग तो या सोन्याच्या प्रेताजवळ जाऊन उभा राहिला होता. पहिल्यासारखे लोकांना सूचना देत होता, इशारे करत होता. पण त्याच्या डोळ्यामधून पाण्याचं टिपूस काही अजूनपर्यंत आलेलं नव्हतं. असेच 2-2.5 तास गेल्यानंतर येऊ शकणारी सगळी माणसं आल्यावर, त्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर मग सगळ्या लोकांनी या सोन्याची तिरडी उचलली. एका बाजूला खांदा द्यायला हा मारुती भुवड पुढे आला आणि त्याने त्याच अवस्थेमध्ये म्हणजे शांतपणे स्मशानापर्यंतचा सगळा रस्ता कापला. स्मशानामध्ये पोहोचल्यावरही पाण्याचा टिपूस आमच्या मारुती भुवडाच्या डोळ्यामधून ओघळला नाही. तिथे जमलेल्या सगळ्या लोकांनी जी सांत्वना दिली ते सांत्वनपर शब्द त्याने ऐकून घेतले. आलेल्या गुरुजींनी म्हणजे भटजींनी जे पहिल्या दिवसाचे अंत्येष्टीचे विधी होते ते एका बाजूला पूर्ण केले. भटजी जे सांगत होते ते मख्खपणे मारुती भुवड ऐकत होता आणि तसं करत होता. आणि ते सगळे उपचार म्हणजे स्मशानातले विधी झाल्यानंतर शांत मनाने हातामध्ये चूड घेऊन आमच्या मारुती भुवडाने सोन्याच्या चितेला अग्नी दिला आणि तो एका कोपऱ्यामध्ये उभा राहिला. चिता धडधडून पेटल्यानंतर मग तिथे जमलेली सगळी माणसं 2-2 पावलं मागे सरकायला लागले. आणि मग त्यांचे जे छोटे छोटे गट झाले त्याच्यामध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू झाली की मारुती भुवडाला दुःख झालं नाही की त्याला काय नक्की झालं आहे हे कळलंच नाहीये. अशा कुठच्या अवस्थेमध्ये हा माणूस आहे की करता सवरता 30-32 वर्षाचा एकुलता एक मुलगा जाऊ नये याने आकांत अजून मांडलेला नाही. आता
माझे आजोबा 2-2 मिनिटं या प्रत्येक ग्रुप बरोबर जात होते. तिथल्या लोकांचं जे म्हणणं होतं ते कानामध्ये साठवत होते. असे भडकलेल्या चितेसमोर 15-20 मिनिटं गेले आणि मग हळूहळू सगळ्यांनी आता निघावं की काय असा विचार सुरू केला. आता प्रत्येक गटामध्ये झालेलं हे बोलणं, लोकांनी केलेली चर्चा याच्यावरती या सगळ्या लोकांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे असं माझ्या आजोबांना प्रकर्षाने त्यावेळेला वाटायला लागलं. आणि त्यामुळे आता 5 मिनिटामध्ये लोक बाहेर पडतील, म्हणजे स्मशानातून आपल्या घरी निघायला लागतील हे लक्षात आल्यावर माझ्या आजोबाने सगळ्यांना एक हाकारा घालून स्मशानातल्या एका कोपऱ्यामध्ये बोलावलं आणि त्यांच्या समोर उभं राहून ते बोलायला लागले. माझ्या आजोबांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये, धीर गंभीर आवाजामध्ये आणि परखड शब्दांची रचना करून या सगळ्या जमलेल्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केला. आणि मग त्यांच्या मनातला सगळा राग एका अर्थाने बाहेर पडायला लागला. आता देवरुखचे खोत हे मोठे केतकर आज सगळ्या गावातल्या लोकांना या स्मशानामध्ये म्हणजे सोन्याच्या धडधडणाऱ्या चितेच्या समोर आपल्याला काय सांगणार आहेत हे एक कुतूहल त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये असण्याचे जागृत झालेलं होतं. आणि ते कुतूहल फारसं न ताणता आजोबांनी सांगायला सुरुवात केली की हे बघा, तुम्ही सगळे आज ह्या सोन्याच्या मृत्यूबद्दल आमच्या मारुती भुवडाचं सांत्वन करायला आलेले आहात. त्याला झालेलं दुःख तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही असं मला वाटतंय आणि म्हणून आपली 2-5 मिनिटं घेऊन मी आता तुमच्याशी बोलणार आहे. आता कोड्यामधून कोडं सोडवावं असं काहीसं माझे आजोबा बोलायला लागले. ते म्हणाले की मगाचपासून किंवा या सोन्याचं मृत शरीर घरी आल्यापासून सगळ्या लोकांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, त्याची कुजबूज सुरू आहे, लोक चर्चा करतायत, त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त करतायत. आणि ती एकच गोष्ट म्हणजे आपल्या 30-32 वर्षाच्या तरण्या ताठ्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल या माझ्या मित्राला म्हणजे मारुती भुवडाला दुःख झालं नाही असं काहीतरी तुम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये घर झालेलं आहे. आणि त्याबद्दलच मी आपल्याला सांगतो आहे की मी गेल्या मारुती भुवडाने मला जी घट्ट मिठी मारली त्याच्यामध्ये या मारुती भुवडाला किती दुःख झालं आहे याचा अंदाज किंवा पुरेसा पडताळा आलेला आहे. आपल्या मनामध्ये जर असं असेल की या मारुती भुवडाला काय झालं ते कळलेलंच नाहीये, हा कुठच्या तरी अगतिकतेच्या वाटेवर गेलेला आहे, हा वेड्याच्या झटक्यामध्ये आहे असं नाहीये, तर आपण समजता त्याच्यापेक्षा कैक पटीचं दुःख या मारुती भुवडाला झालेलं आहे. पण आतापर्यंत दुःख झालेल्या मागल्या माणसांचा आक्रोश, रडणं, भिंतीवर डोकं आपटणं हे सगळे जे आपण प्रकार पाहिले आहेत तसे दुःख व्यक्त करण्याचा मार्ग मात्र माझ्या मित्राने म्हणजे या मारुती भुवडाने अवलंबलेला नाही. आणि याचंच तुम्हाला आश्चर्य वाटतंय. पण एक लक्षात घ्या, आज या मारुती भुवडाची परिस्थिती अशी आहे की दुःख झालेलं आहे, पण ते व्यक्त करून आता काय फायदा असं त्याच्या मनाने घेतलेलं आहे. आपला तरणा ताठा करता सवरता मुलगा गेलेला आहे ही बोध किंवा जाणीव त्याला पुरेशी आहे. पण त्याही पेक्षा त्याला पुढच्या काळच्या मनातल्या मनात जास्त सतावत आहेत.
याने लग्नासाठी काढलेलं कर्ज आता कसं फेडायचं, घरामध्ये असलेली तरणी ताठी सून आणि तिच्या पोटी असलेल्या 2 पोरांकडे आता कसं बघायचं. इतके दिवस दुसऱ्याला शेती दिल्यामुळे शेतीची झालेली जी हेळसांड आहे त्याच्यामधून परत आता म्हातारी आणि तरण्या ताठ्या सुनेने शेतामध्ये राबून परत ऊर्जितावस्था तिला कशी आणायची, आणि हे सगळे पुढचे व्यापाचे विचार आता मारुती भुवनाच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून तो आपल्याला झालेलं दुःख नेहमीच्या पद्धतीप्रमाणे व्यक्त करत नाहीये. आणि रडणं हे जर दुःख झाल्याचं लक्षण असेल तर एक लक्षात घ्या की आपण सगळे आपलं दुःख व्यक्त करून उद्या परवापासून हळूहळू आपल्या कामाला लागणार आहोत. पण आजचं हे दुःख या मारुती भुवनाचं, त्याच्या बायकोचं आणि त्याच्या सुनेची आणि 2 मुलांची पाठ राखण या सगळ्यांचा शेवटच्या श्वास जाईपर्यंत करणार आहेत. आणि म्हणून हे सगळं भयाण आहे. माझ्या आजोबांनी त्यावेळेला अतिशय चपखलपणे जो भयाण शब्द वापरला त्याने या मारुती भुवनाला झालेल्या दुःखाची खरी जाणीव या एका भयाण शब्दामुळे समोरच्या लोकांना झाले. आणि आजोबांना पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणवलं की मगाशी म्हणजे 10 मिनिटापूर्वी या स्मशानामध्ये या चितेसमोर जमलेल्या लोकांची जी मानसिकता होती ती, आणि हा भयाण शब्द उच्चारून त्याच्या आधी जी पूर्व पेठिका माझ्या आजोबांनी या लोकांना सांगितली होती ती ऐकल्यानंतर यांची आत्ताची असलेली मानसिकता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मारुती भुवनाला दुःख झालं की नाही हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनातून कायमसाठी हद्दपार झालेला आहे. आणि ज्या वेळेला याच्या पुढे कोणी कुठे कधीही या सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये भयाण हा शब्द उच्चारेल तेव्हा आजच्या या दिवसाची आठवण हे सगळ्या लोकांना प्रकर्षाने होणार आहे. मगाशी किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचा आपण लावलेला अर्थ वेगवेगळा असतो. त्याच्याबद्दलचं चित्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगळं असतं. पण 1970च्या दशकामध्ये सोन्याच्या जळत्या चितेसमोर माझ्या आजोबांनी जो भयाण शब्द उच्चारला त्याच्याबद्दल एक आणि एकच भावना, एकच चित्र तिथे जमलेल्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये उतरलं होतं.